जय हिंद मित्रांनो, जनता न्यूज बीड या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। बीड जिल्ह्यातील प्रसिद्ध पीक राजमा, ज्याला आपण घेवडा म्हणतो, तर ह्या वाळल्यानंतर शेंगा अशा दिसतात। ह्या चवळीच्या शेंगाप्रमाणेच मोठ्या आकाराच्या शेंगा असतात आणि उत्तर भारतात पंजाब, हरियाणा, चंदीगड अशा ठिकाणी या पिकाला राजमा चावल किंवा ह्याची भाजी बनवून मोठ्या प्रमाणात याची मागणी आहे आणि याला खाल्लं जातं। तर हे वाळल्यानंतर हे झाड इतकं छोटं असतं आणि याच्या 2.5 महिन्याची या पिकाची वय क्षमता आहे। 2.5 महिन्यात हे पीक काढणीला येते आणि खूप कमी कालावधीमध्ये येणारं हे पीक आहे। हे बघा, एका झाडाला किती जास्त शेंगा लागलेल्या आहेत आणि आपण फोडून पाहिल्यानंतर हे बघा, यामध्ये अशा प्रकारच्या बिया निघतात। हे आहे राजमा। हे याच्यामध्ये आरोन, त्यानंतर वाघ्या हे महाराष्ट्रातील प्रमुख प्रकार आहेत। हे मोठ्या मोठ्या शेंगा आहेत आणि हिरवा राजमा हे अशा प्रकारे असतो। खूप कमी कालावधीमध्ये येणारं पीक आहे। 2-3 फवारणी, 2-3 वेळेस खाद देणं आणि पाणी देणं, थंड प्रदेशात थंड कालावधीमध्ये येणारं हे पीक आहे। हवामान थंड लागतं याला आणि पूर्ण महाराष्ट्रामध्ये या पिकाचं प्रमाण सध्या वाढलेलं आहे। हे आहे राजमा। याला सोयाबीनप्रमाणेच पेरणी केली जाते। सरी किंवा पाट पद्धतीनं पाणी दिलं जातं। हे बघा, दोन्ही ह्याच्यामध्ये असे सरी तयार केलेली आहे। जसं आपण गहू, हरभरा किंवा इतर पिकं घेतात त्याचप्रमाणे ह्याला खतं आणि इतर मशागत सुद्धा केली जाते। तर राजमा कसा आहे, त्याची लागवड कशी केली जाते, त्याला हाताने पण लागवड केली जाते आणि पेरणी सुद्धा केली जाते। इतर पिकाप्रमाणेच याला सुद्धा खत, फवारणी, लागवड आणि पाणी देण्याची पद्धत आहे। तर बऱ्याच जणांनी प्रश्न विचारला होता की आपल्या बीड जिल्ह्यातील राजमा कशा प्रकारे, याला आता यावेळेस जास्त उत्पन्न असल्यामुळे भाव कमी आहे, पण 10,000 पर्यंत याला भाव लागू शकतो आणि मोठ्या प्रमाणात बीड जिल्ह्यात केस तालुक्यात याचं उत्पन्न घेतलं जात आहे। आणि उतार जर म्हटलं तर जमिनीनुसार आणि मशागतीनुसार वेगवेगळं एका एकरमध्ये 5-6 क्विंटल, 7 क्विंटलपर्यंत किंवा 6 क्विंटलपर्यंत किंवा जास्त पण उतार निघू शकतो। ही आहे घेवड्याची शेती। सोयाबीनला जास्त वेळ लागतो, पण हा घेवडा पीक खूप कमी कालावधीमध्ये येतो आणि महाराष्ट्रात खूप झपाट्याने ह्या पिकाचं उत्पन्न घेतलं जात आहे। आर्थिक सोर्स किंवा एक स्रोत निर्माण करणारं हे पीक आहे आणि बरेच शेतकरी मोठ्या प्रमाणात याची लागवड करत आहेत। पूर्ण महाराष्ट्रात हे पीक पसरलेलं आहे। धन्यवाद।